मित्रांनो, आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे. आपण बघतोय मराठी व्याकरण आणि आपलं हे सेशन पोलीस भरती स्पेशल असणार आहे. कारण की आपण एका पोलीस भरतीच्या पुस्तकाचा रेफरन्स घेऊन हे लेक्चर घेतोय आणि यामध्ये तुम्हाला अभिजात भाषा जी आहे ती आणि मराठी भाषेचा इतिहास दोन मुद्दे मी कव्हर करणार आहे एकदम कमी वेळेमध्ये. पण त्यावर तुम्हाला पोलीस भरतीला मराठीमधले 2 ते 3 प्रश्न आगामी भरतीमध्ये येणार आहे. 2 ते 3 प्रश्न तुमचे पक्के होणार. 100 पैकी तेवढे मार्क्स तुमचे पक्के होणार आहेत. सुरुवात या ठिकाणी करूया. पुस्तक सुरुवातीला सांगतो आणि शेवटी एकदा सांगेल. महाराष्ट्र पोलीस भरती मराठी व्याकरण व सराव असं हे पुस्तक आहे. दीपस्तंभ पब्लिकेशनचं हे पुस्तक आहे. लेखक लीलाधर पाटील API आणि वैशाली मॅडम MA DED हे दोघं जण या ठिकाणी लेखक आहेत. आपल्या लीलाधर पाटील यांची आधी सुद्धा आपण पुस्तक वाचलेले आहेत आणि हे पुस्तक तसंच आहे. तुम्हाला सगळं बघितल्यावर कळेल या पुस्तकामधलं हे कंटेंट आहे आणि निश्चितपणे हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही हे पुस्तक रेफर करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. बघा, पहिलं म्हणजे मराठी भाषेला जो अभिजात भाषेचा दर्जा आता भेटलाय ना, त्यामुळे हे चर्चेत आहे. त्यामुळे याचा अभ्यास करावा लागतो. मग तो अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय? तो फक्त काही भाषांना भेटलाय. तो भारतातल्या काही निवडक भाषांना भेटलाय. प्रश्न हा येणार तुम्हाला की किती भाषांना भेटलाय, कोणत्या भाषांना भेटलाय. बघूया आपण ते सगळं. आता मग यामध्ये ती भाषा किती प्राचीन आहे, ती किती समृद्ध आहे, तिला किती सांस्कृतिक वारसा आहे, या 3 बाबी फार महत्वाच्या या ठिकाणी. आता मराठी भाषेसाठी निकष कोणते वापरले गेले, आम्ही काय पुरावे सादर केले, तर पुराणतेचा पुरावा सगळ्यात महत्वाचा होता. पुरातन आमची भाषा कशी जुनी आहे, 1500 ते 2000 वर्षे पुराणी अशी आमची भाषा आहे. गाथा सप्तसती नावाचा एक ग्रंथ आहे. कोणाचा आहे मला सांगा बरं? गाथा सप्तसती. चला, हा ग्रंथ खूप वेळा विचारलाय. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर देणार या ग्रंथाचे लेखक कोण. मुद्दाम मी तुम्हाला नाही सांगते, मला पाहिजे तुमच्याकडून. साहित्य आणि परंपरा किती आहे, किती प्राचीन आहे. मौखिक परंपरेतून ही भाषा आली सुरुवातीला, नंतर ही लिखित स्वरूपात सुद्धा या ठिकाणी आली. पुढे भाषेचा वारसा कसा आहे, ती किती समृद्ध आहे आणि नंतरच्या भाषावर त्या भाषेचा किती प्रभाव आहे, या गोष्टी बघितल्या जातात तुम्हाला अभिजात भाषेचा दर्जा देताना. आता मग मराठी भाषा जी आहे हिने काय काय पूर्ण केले क्रायटेरिया? एकतर ही 2100 वर्षापूर्वी जुनी अस्तित्वात आहे हे आपण सिद्ध केलं. मग त्यासाठी आपण शिलालेख दिले, ताम्रपट दिले, धार्मिक ग्रंथ दिले. नाशिकची पांडवलेणी त्या ठिकाणचे शिलालेख सुद्धा या ठिकाणी उपयोगी आले. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ 1290 मधला, तो सुद्धा आम्ही या ठिकाणी संदर्भ म्हणून जोडला. आणि मग संत तुकाराम, नामदेव, संत एकनाथ यांचे साहित्य संपदा सुद्धा आम्ही या ठिकाणी तिचा संदर्भ दिला की एवढं जुनं आमचं हे आहे, आमची भाषा इतकी जुनी आहे. बरं, तुम्ही म्हणाल झालं, चला भेटला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, पण मग काय फायदे काय होतात, का कशासाठी चाललंय हे हा संघर्ष? फायदे बघा काय काय होतात, तुम्हाला ही माहीत असली पाहिजे. यावर तुम्हाला आगामी पोलीस भरतीमध्ये एखादा प्रश्न येऊ शकतो. एकतर या ठिकाणी निधी भेटणार कोणाकडून? केंद्र सरकारकडून संशोधनासाठी. दुसरं, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या भेटणार. विशेष विद्यापीठ स्थापन होणार, विशेष केंद्र स्थापन होणार मराठी भाषेच्या अभ्यासासाठी. हिला आंतरराष्ट्रीय भाषेवर ओळख मिळणार, तिची प्रतिष्ठा जागतिक स्तरावर वाढणार. भाषा आणि साहित्याचा विकास या ठिकाणी होईल. कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन यातून भेटेल. भाषांतर आणि प्रकाशन करण्यामध्ये सुद्धा मदत होईल. हे झाले हिचे फायदे. अभिजात दर्जा भेटल्यानंतर हे फायदे होतात हे आपल्याला माहित असावं. मग अभिजात दर्जा भेटावा म्हणून महाराष्ट्र सरकारने प्रयत्न केले, कमिट्या नेमल्या गेल्या. त्यामधली एक कमिटी तुम्हाला लक्षातच ठेवायची, ती म्हणजे रंगनाथ पठारे समिती. कोणती? रंगनाथ पठारे समिती. ती नेमली गेली. 500 पानांचा अहवाल तिने केंद्र सरकारला दिला. तिच्यानंतर आणखी एक कमिटी नेमली होती, तिचं नाव मला तुम्ही सांगा, बघूया किती जणांना माहित आहे ते. मग निष्कर्ष काय काढला? साहित्य, संस्कृती, इतिहास ही भाषा पात्र आहे, ही अभिजात भाषा ठरू शकते. मग त्या ठिकाणी आम्ही जनआंदोलनं सुद्धा केली, आम्ही शास्त्रशुद्ध अभ्यास त्या ठिकाणी मांडला, सरकारकडे पाठपुरावा केला आणि मग 3 ऑक्टोबर 2024 रोजी आम्हाला हा दर्जा भेटतोय. बघा, ती तारीख सुद्धा तुमच्यासाठी महत्वाची, 3 ऑक्टोबर 2024. आता सध्या काय स्टेटस आहे भारतामधल्या अभिजात भाषांचं, काय स्टेटस आहे तुम्हाला ते माहीत असावं. तर सगळ्यात पहिला अभिजात भाषेचा दर्जा भेटला तमिळला 2004 मध्ये, नंतर संस्कृत 2005 मध्ये, कन्नड 2008, तेलुगू 2008, मल्याळम 2013, ओडिया 2014. म्हणजे आपल्या आधी या भाषांना हा दर्जा भेटला आहे. आणि मग आता आपल्याला दर्जा भेटतोय, पण फक्त आपल्याला नाही भेटत आहे. तुम्हाला असाही प्रश्न येईल की मराठी सोबत आणखी कोणत्या भाषा अभिजात भाषा झाल्या? बंगाली, पाली, आसामी, प्राकृत या भाषा सुद्धा अभिजात भाषा झाल्या आणि सध्या 11 भाषा अभिजात भाषा आहे. म्हणजे कोणतीही भाषा तुम्हाला विचारलं जाईल, कोणती भाषा नाही असं विचारलं जाईल, तुम्हाला ती लक्षात ठेवावं लागेल.
आता पुढचा मुद्दा येतो की चला मग मराठी भाषा, आम्ही सांगितलं ना आमचा इतिहास एवढा मोठा आहे, काय कोणतं साहित्य ज्यावर सातत्याने प्रश्न विचारले जातात, आत्ताच सांगतोय मी आणि येणार. आणि हे पुस्तकामध्ये लय भारी दिलं आहे. आता लीलाधर पाटील सर आपल्याला मराठी व्याकरणासाठी आधीपासून प्रसिद्ध आहे आणि त्यांनी स्पेशल पोलीस भरतीसाठी हे पुस्तक काढलं. ती योगायोग म्हणजे तुमच्यासाठी एक संधी आलेली आहे पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी. आणि हे पुस्तक आहे ना खूप कमी याच्यामध्ये, तुम्हाला याच्यामध्ये टॉपिक्स जर बघितले तर बघा किती 30 टॉपिक्स आहेत. त्यामध्ये व्याकरणाचे टॉपिक्स तुम्ही बघितले तर जवळपास 20 आणि शब्दसंग्रहाचे 10 टॉपिक्स आहेत. आणि पुस्तक किती पानांचं आहे बघा, किती लहान पुस्तक आहे. एका बैठकीमध्ये वाचता येईल असं हे पुस्तक आहे. 228 पानं, म्हणजे एकदा बसले ना तुम्ही 4 तासामध्ये या पुस्तकाचा म्हणजे किमान बेसिक वाचन आणि नंतरच्या 4 तासामध्ये याच्यावरचे शब्द, प्रत्येक याच्या मागं एक 50-50 प्रश्नांचा प्रश्नसंच दिलाय प्रत्येक टॉपिक मागे. मी त्याच्यावरही एक लेक्चर वेळ भेटला तर घेईल. 50 प्रश्न आपण घेऊया एका टॉपिकवर, तुम्हाला कळेल पुस्तक. त्यामुळे योग्य पुस्तकाची निवड पोलीस भरतीला कमी वेळेमध्ये मराठी आउट ऑफ 25 पैकी 25 मिळवण्यासाठी फार महत्वाची असते. आता इतिहास काय तर श्रवण बेळगोळ हे ठिकाण, त्या ठिकाणचा विंध्यगिरी पर्वत, बाहुबली, गोमटेश्वरांची 57 फूट उंचीची अखंड मूर्ती पाषाणातून कोरली गेली. आणि गंग राजघराण्यातील चावंडराय हा मंत्री होता. त्याने 978 ते इसवी 993 या कालखंडामध्ये ही मूर्ती घडवली. ही मूर्ती अखंड पाषाणातून कोरलेली मूर्ती, जगातली सर्वात उंच मूर्ती, युनेस्कोने हिला जागतिक वारसा म्हणून घोषित केलंय. याचं वजन 400 ते 600 टन आहे. आणि मग या ठिकाणी काय घडतंय, या ठिकाणी आम्हाला मराठी भाषेचा पहिला पुरावा भेटतोय. गोमटेश्वरांची मूर्ती, श्रवण बेळगोळ. लक्षात ठेवायचे कर्नाटक हे राज्य आहे. पहिला पुरावा आम्हाला त्या ठिकाणी भेटला. आता पुढे मग मराठी भाषेसंदर्भात काही लेखन झालं. सगळ्यात महत्वाचं मराठी भाषेवरचं पहिलं पुस्तक कोणतं व्याकरणाचं, तर ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. पहिलं पुस्तक विल्यम कॅरी. कोण? विल्यम कॅरीने लिहिलेलं हे पुस्तक. काही ठिकाणी कॅरी असंही म्हणतात. कधी 1805 मध्ये द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. द शब्द या द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज. आता मराठी व्याकरणाचा चिकित्सक अभ्यास केला, तर्कशुद्ध अभ्यास केला, ते पुस्तक होतं शास्त्रीय मराठी व्याकरण. कृष्णाजी केशव दामले यांचं, हे मोरो केशव दामले यांचं, माफी असावी, मोरो केशव दामले यांचं ते पुस्तक होतं. पुढे मराठीतलं पहिलं वृत्तपत्र दर्पणी कोणाचं आहे? बाळशास्त्री जांभेकरांचं आहे, 6 जानेवारी 1832. पुढे मराठी भाषेची पाणिनी आम्ही कोणाला म्हणतोय? आता पाणिनी खरं म्हणजे संस्कृत लेखक आहे, संस्कृत व्याकरणकार आहेत, पण आम्ही मराठी भाषेची पाणिनी म्हणतोय. कोणाला म्हणतोय? मराठी व्याकरणातलं पहिलं पुस्तक 1836 मध्ये दादोबा पांडुरंग तरखडकरांनी लिहिलंय. हा तेच तरखडकर बंधू आत्माराम पांडुरंग आणि दादराव, या ठिकाणी दादोबा पांडुरंग आपल्या इतिहासातले, तेच इकडे व्याकरणकार म्हणून तेच आहेत ते बंधू. मराठी भाषेची पाणिनी आपण त्यांना म्हणतोय. व्याकरण हे भाषा शुद्ध करणाऱ्या प्रयोजनाला बांधलेले आदेशात्मक शास्त्र आहे असं त्यांनी म्हटलंय. बघा व्याकरणाची व्याख्या काय करतायत ते. मराठी भाषेची शिवाजी आम्ही कोणाला म्हणतोय? विष्णू शास्त्री चिपळूणकरांना म्हणतोय. मराठीतले पहिले सामाजिक नाटक कोणतं? तृतीय रत्न महात्मा फुले यांचं माहीत असावं. हा इतिहास आहे मराठीचा. आणि आधुनिक मराठी कवितेचे जनक तुम्हाला विचारले तर मग तुम्ही काय सांगणार? बघा हे इंटरेस्टिंग आहे, हे सगळं महत्वाचं आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी एक बॅनर दिसतंय, ते बॅनर आहे ब्रह्मास्त्र बॅचचं. पोलीस भरतीची ब्रह्मास्त्र बॅच जी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड चालू आहे 3 महिन्यासाठी. तुम्हाला इथून पुढे 3 महिन्यात पोलीस भरतीची तयारी करायची असेल ना तर ही ब्रह्मास्त्र बॅच अभ्यासकट्टा नावाच्या ऍप्लिकेशनवर तुम्हाला घेता येईल. काही अडचण असेल तर हा नंबर आहे. डिटेल बेसिक पासून तुम्हाला या ठिकाणी पोलीस भरतीची तयारी आपल्याकडून करून घेतली जाते. आधुनिक मराठी कवितेचे जनक कोण? केशवसूत, कृष्णाजी केशव दामले. बघा मराठीतली पहिली कादंबरी कोणती? यमुना पर्यटन, बाबा पद्मनजी यांची. मराठीतली पहिली ऐतिहासिक कादंबरी कोणती? मोचनगड. बघा मोचनगड कोणाची, पण ते आता तुम्ही मला सांगा. वाचलं असेल कुठेतरी. पुढे 1883 मध्ये गोगा आगरकर वाक्यमीमांसा हे पुस्तक लिहित आहेत. मराठी भाषेला समृद्ध करणारं. आणि मराठी नवकथेचे जनक गंगाधर गाडगीळ हे आहेत. आधुनिक नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे हे आहेत. तुम्हाला हे माहीत असलं पाहिजे. आधुनिक मराठी कादंबरी आणि नाट्यसृष्टीचे जनक कोण? हरिनारायण आपटे. बघा मराठी कादंबरी आधुनिक. आणि महाराष्ट्र हा शब्द आला कुठून? बादामी या ठिकाणी जो शिलालेख आहे त्यामध्ये महाराष्ट्र असा शब्द आपल्याला पहिल्यांदा आढळतो. पुढे मराठी भाषा ही इंडो युरोपियन या कुळातील आहे हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. 1960 या साली एक संस्था स्थापन झाली, तिचं नाव होतं महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ. मी इथे एक प्रश्न विचारतो, सध्या या मंडळाचे अध्यक्ष कोण आहेत? कारण याच्या आधी या मंडळाच्या अध्यक्षांवर प्रश्न वारंवार आलेले आहेत. तुम्हाला सांगायचंय मराठीतला पहिला पोवाडा आगिंदास यांनी लिहिलाय, अफजल खानाचा वध यावरचा.
हे मराठीतलं पहिलं आपण सगळं बघितलं. मराठीच्या जे पुढचे सगळे लेक्चर होत राहील. तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अभ्यास कट्टा नावाचं ऍप्लिकेशन आहे, ते डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला आगामी काळात सगळे अपडेट्स पोलीस भरतीचे मिळत राहतील. तसेच मराठी व्याकरण तुम्हाला भेटत राहील. ब्रह्मास्त्र जशी बॅच आहे तशी अर्जुन बॅच सुद्धा तुम्हाला 5 महिन्यासाठी आहे अभ्यास कट्टा ऍप्लिकेशनवर. आणि यस, हे पुस्तक आहे ना तुमच्यासाठी एक परीस ठरणार आहे. परीस म्हणजे काय? तुमच्या हातात हे पुस्तक आलं ना, खूप कमी दिवसामध्ये तुमचं या ठिकाणी सगळं रिव्हिजन होईल. महाराष्ट्र पोलीस भरती मराठी व्याकरण आणि सराव दीपस्तंभ प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. लेखक लीलाधर पाटील आणि सौ वैशाली पाटील. चला, आणि इतर ग्रामसेवक, वनरक्षक, तलाठी वगैरे या परीक्षांसाठी सुद्धा उपयुक्त आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.